गावदेवी बेलवली या दोन संघादरम्यान दुसरी लढत आजच्या दिवसातील ई गटातील हा सामना आहे आणि टॉस जिंकलाय चिंचवली संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बेलवली टीमला इथे आमंत्रित केलं बॅटिंग साठी आणि बेलवली संघ चला आपली बॅटिंग मॅच जिंकले अगदी दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस झाल्या होत्या आणि मामांचा सपोर्ट आहे खरं तर शांताराम पाटील साहेबांचं जे पारितोषिक होतं ना ते पारितोषिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता की त्यांना मॅचच आवडली होती इथे षटकारच मॅच जिंकून देऊ शकत होती जर षटकार नसता लागला तर मॅच बनतच नव्हती आणि बादशाह म्हटल्यावरती मामांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे चला बेलवली संघाचा सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि आकाश शेळके आजच्या दिवसभरामध्ये आमच्या सोबत जोडले जातील जर रिलॅक्स झाला असेल तर जॉईन व्हा आपणही कारण का मॅच भरपूर रंगली होती आणि थोडस नाराज होणं हे स्वाभाविकच होतं प्रत्येक खेळाडूला वाटतं की यार मॅच आपण बनवले तर जिंकायलाच हवी कारण का कुठलीच टीम कधीच मैदानाच्या आतमध्ये हरण्यासाठी उतरत नाही आणि आपली गावाची प्रतिष्ठा लागलेली असते ती अस्मिता जपण्याचा प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू करत असतो परंतु कोणाला तरी अपयश हे पदरी घ्यावंच लागतं आणि आय थिंक चिंचोली संघाला तिथे परास्त व्हावं लागलं काही हरकत नाही आकाश शेळके टीम पुढच्या मॅच मध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स कराल ही अपेक्षा आमच्याकडनं आणि जसं या मॅचला सुरुवात होईल तसा मायक्रोफोन वरती आवाज चेंज होईल व्हाईस ऑफ चिंचोली मिस्टर आकाश शेळके यांचा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ चषक 2024 आणि 25 हे सुवर्ण पर्व डोंगराचा पाडा या ग्रामस्थांच्या माध्यमातून क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं जो प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जॉईन झालेला आहे त्या सर्वांचं देखील आम्ही ते स्वागत करीत आहोत 3 ओव्हरसाठी बघा तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची खरं तर 3 षटकं कंप्लीट करायची एरवी असं झालं नाही तर मग किंबहुना तुम्हाला मे बी एक खेळाडू आतमध्ये ठेवून फिल्डिंग करावी लागेल याची आपण दखल घ्यायची आहे कडक आणि स्ट्रिक्ट नियमावलीनुसार आपण ही स्पर्धा पाहतो 11:08 या इनिंगची सुरुवात झालेली आहे तर त्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे मॅचकडे आपण चालतोय सामना सुरू केव्हा झालेला जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे वनवा पेटलाय मॅच मध्ये आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे ती म्हणजेच निर्धाव बॉल पासून त्यानंतर 2 धावा आल्या त्यानंतर पुन्हा एकदा एक निर्धाव बॉल आजच्या दिवसातील पहिला सामना अतिशय रंगतदार मॅच आपण पाहिली प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोकेच चुकावणारा तो सामना तिकडे आपण बघितला मॅचकडे आपण जातोय पहा हवेमध्ये आहे झेल आणि बाद होतोय फलंदाज खेळाडू बाद धक्का
थोडासा काढता पाय आपण पाहतोय, फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू पाटील याला प्राचारण केलं जात आहे. सुरुवातीचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाबंदी आखीत खरं तर षटकामध्ये आपण हा सामना इकडे एन्जॉय करतो, ज्यामध्ये गोलंदाज आहे तो अर्थातच द्वितीय षटक घेऊन आलाय विशाल. प्रथम षटक विशाल कुंभारकरचं हलक्या हातानं टॅप केला, ऑन साईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न आहे. मिड ऑन मधील खेळाडू बॉलवरती येतोय, तोपर्यंत दोन खेळाडूंकडे पुरेसा वेळ आहे धावगती घेण्याकरिता. अगदी एक सिंगल तिकडे घेतली, स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकून ठेवला जातोय. एक धाव आली आहे, एका धावेनं धावसंख्या फलक आपण पाहतोय पुढे वाटचाल करत असताना 3 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या फलक पोहोचताना पाहायला मिळतं. आजची स्पर्धा आपण जर पाहिली तर प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला थेट प्रकाशित करण्यात देखील येताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर विशालची ही गोलंदाजी आहे, ज्यामध्ये चौथ्या बॉलवरती त्यानं विकेट संपादन केली आणि त्यानंतर एक सिंगल आणि एक डॉट बॉल अशा पद्धतीनं आपण पाहिलं पहिलं षटक जे आहे ते संपलं. पहिल्या षटकामध्ये अगदी फलंदाजी करत असताना 3 धावा तिकडे संघानं जमा केल्या. अगदी 3 धावा जमा करत असताना आपण पाहिलं की ज्यामध्ये त्यांना एक विकेट देखील स्वतःची गमवावी लागली आणि एक विकेट त्यांची खरं तर तिथे फते शिकस्त झाली. तिथे हा धक्का त्यांना बसला आणि या धक्क्यापासून आता त्यांना सावरेना. मग या धक्क्यापासून सावरतील कशी हा प्रश्न उर्वरित 3 षटकांमध्ये असणार आहे आणि त्यासाठी आपण मैदानामध्ये जरूर जाऊ, परंतु वेळ झाली आहे. आपण ऐकतोय डीजेचं एक सुंदर संगीत. तीन धावा असताना आपण पाहतो एक गड्याचा मोबदला आहे. सामना दरम्यान चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान देवांश इलेन चिंचवली विरोधात बेळवली सी हा संघ आपण बघू शकतो. इकडे टॉस जिंकता प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय आणि त्या निर्णयास्पद कामगिरी देखील मैदानामध्ये. हा फटका खेळला ऑन साईडच्या दिशेमध्ये, एक धन आपण तिकडे पाहतो येताना. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का हा जरूर प्रश्न होता, परंतु नाही. छोटी विकेट आपण पाहतो इकडे आणि लॉंग बाउंड्री लानअप हे या मैदानाचं वैशिष्ट्य. परंतु आपण मोठे फटके बसताना जरूर बघितलेत. एरवी आपण किंबहुना आज जर पाहिला तर स्पर्धेचा जवळ आपल्याला पाहायला मिळेल 4था दिवस आहे आणि या दिवसांमध्ये आपण इथे भयंकर धावा बनताना बघितल्यात. अवाढव्य असा खरं तर धावांचा स्कोअर, त्यानंतर कमीत कमी चेंडूमध्ये धावा देखील चेस झाल्या. इथे पहा फटका खेळला हवेमध्ये, झेलची चान्स बनेल, फिल्डर उपलब्ध आणि चांगला झेल. फलंदाज बाद, गडी क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला, धक्का क्रमांक 2. दिमागदार आणि धमाकेदार बेलवली हा संघ आपण पाहतो मैदानामध्ये, ज्यांच्या वाट्याला आहे फलंदाजी. सलामीची जोडी ज्यामध्ये सूरज सावंत हा बाद झाला. आताच बाद झालेला फलंदाज सार्थक पवार. जितू पाटील वरती आहे जबाबदारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता एंटर करतोय खेळण्यासाठी आणि जबाबदारीचं ओझं देखील त्याच्यावरती असणार आहे. विकेट्स पडल्यात, प्रेशर क्रिएट केलाय चिंचवली टीमनं, यात तीळ मात्र शंका नाहीये. इथे पहा लिडिंग एज आहे, लेग स्लिप मध्ये खेळाडू उपलब्ध, अजून एक झेल पकडलाय, झेल संपुष्टात आलाय खेळाडूचा खेळ. फलंदाज होतोय बाद आणि हा तिसरा धक्का टीम बेलवलीला. गोलंदाजीमध्ये पूर्णपणे दमछाक, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. आता यामध्ये आपण म्हटलं तर थोडा विकेटचाही दोष आहे, कारण विकेट छोटी आहे, त्यामुळे गोलंदाजांना फार तर खूप मदत मिळते या विकेटची.
मग फलंदाजासाठी कर्दनकाळ आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. तरी त्या शंकेचं आता विचरण करत असताना मैदानामध्ये खेळायचं म्हटलं तर मग मी म्हणेन इथे बचावात्मक खेळ करणं आणि सन्मानजनक धावा उभं करणं तितकंच महत्त्वाचं राहील टीम बेलवलीसाठी. आणि त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, कारण बेलवली म्हटलं तर मग त्या गावामध्ये इतके खेळाडू आहेत की अक्षरशः आपण पाहिलं की 8 संघ त्या गावामधून आपण पाहतो. एक संघ उभारला होता, एका वेळेला सामना होता आणि त्या नाईट स्पर्धेमध्ये सर्व लेफ्टी त्या संघामध्ये, ही बेलवलीची खासियत आहे. त्यामुळे इथून फलंदाज त्यांच्याकडे असतील तीळ मात्र शंका नाहीये. पाच त्याचाच हा खरं तर प्रात्यक्षिक. चांगला फटका गॅप मधून पॉइंटच्या डोक्यावरून 4 रन. अभि चोरगे पहिल्याच बॉलवरती चौकारानं केलंय स्वागत. हा फलंदाज नामांकित फलंदाज आहे टीमचा, कारण आपण पाहिलंय की अनेक वेळा बेलवली संघामधून या खेळाडूची आपल्याला फलंदाजी कित्येक वेळा पाहायला मिळाली आहे. शेवटचा एक अंतिम बॉल असेल. डॉट बॉलनं पुन्हा एकदा चांगलं बॅकअप दिलं टीम चिंचवलीसाठी. जयनुमान चिंचवली आपण पाहतो मैदानामध्ये टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि ती फिल्डिंग त्यांच्यासाठी आता चांगलीच रासली आहे. ज्या पद्धतीनं कमी धावांपर्यंत थांबवलंय, धावा झाल्यात टोटल 8. 3 गड्यांचा मोबदला आहे, त्यामुळं थोडं विकेट जरूर पडल्यात. इथे पहा, हा फटका सेफ असेल का प्रश्न आहे. नाही नाही नाही, अजून एक जेल. 1 मोर विकेट फॉलन डाऊन. धक्का क्रमांक 4. अजून एक विकेट, पाठोपाठ विकेट. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळत असताना आपण पाहतोय गोलंदाजांना. विकेटवरती विकेट जरूर पडला तिकडे. आणि सुरुवातीची आपण जर पाहिली विकेट पडण्यासाठी, तर त्यामध्ये अगदी 3 चेंडूंचा वेळ घ्यावा लागला होता. म्हणजे एखादा खोदनकाम क्षेत्रामध्ये आपण पाहतो की जेसीबी कार्यरत असेल तर मग तिकडे प्रथमतः पहिलं खडक काढण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागला, परंतु त्यानंतरची माती भुसभुशीत. अशा विकेट इथे आपण पाहतो एका पाठोपाठ एक पडत चालल्यात. आणि या पडलेल्या विकेट आता बेलवली संघासाठी थोड्या का होईना मात्र जरूर त्रासदायक घडल्या जात आहेत. आपण पाहतोय स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 24-25 एक पर्व, ज्यामध्ये ही आपल्याला 4थ्या दिवसाची आज आरोळी पाहायला मिळते. हा फटका खेळलाय, बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न उंच गेलाय, तोच फिल्डर पुन्हा एकदा. आणि अजून एक जेल. अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला माघारी परततीये. 5वा धक्का टीम बेलवली. विकेट पडत चालल्यात पहा, पाठोपाठ विकेट पडल्या. लोएस्ट स्कोरिंगचे सामने आजच्या दिवसामध्ये फार तर पाहायला मिळतात. यानंतर विजेता वर्सेस विजेता सामना होणार आहे आणि त्यानंतर यापुढील जो सामना आहे तो सामना जो आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला साखळी सोडतमध्ये सर्व 40+ सामने असणार आहेत. त्यामुळे त्या सर्व संघांना मी म्हणेन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा, खास करून आयोजक वर्ग, कारण 40+ जे क्रिकेट आहे ते थोडं स्लो क्रिकेट आपण पाहतो. त्यामुळे त्यांचे संघ अवेलेबल होणं यामध्ये आपल्याला फार तर खूप काहीशा अडचणी येऊ शकतात. काय गोलंदाजी आहे पहा, अगदी गुडलँड स्पॉट वरतीच गोलंदाजी आपण फार तर सर्वच गोलंदाजांना इथे करताना बघतोय. इतकी धारदार गोलंदाजी आपण सर्व इथे एन्जॉय करतो पहा. पहिल्याच बॉलवरती ओमकार भंडारीनं विकेटनं सुरुवात केली. 3य क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक आणि सांघिक, वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं असं षटक हाताळण्यासाठी. हा फटका आपण पाहतो, आखूड टप्प्याचा बॉल उंच उडालाय खेळाडूच्या डोक्यावरून. सीमारेषा पार, टॉप शॉट, मच नीडेड बाउंड्री फॉर टीम बेलवली. इट्स अ बाउंड्री टाइम, चौकार.
सुपर्ब. आता ह्या फलंदाजीची गरज आहे म्हणून लेफ्टी बॅट्समन त्याने अटॅकिंग मोडवरती आणलाय पहा आणि काउंटर अटॅक त्यानं सादर केला होता. आता चान्स जरूर आली होती विकेट घेण्याची, परंतु झेल काहीसा ते कॅरी करू शकले नाहीयेत कारण की अवाक्याच्या बाहेर होता झेल. प्रयत्न आपण जे पाहिले त्यामध्ये प्रयत्नांना 10 आउट ऑफ 10 अशी त्यांची आपण प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिली. प्रत्येकी क्षेत्र म्हटलं तर मग प्रयत्न करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते दाखवत आहेत खास करून चिंचवली संघाचे गोलंदाज. आज 2 चिंचवली संघ आपण पाहतो. पहिला संघ जो परास्त झालाय, त्यानंतर दुसरा संघ आपण पाहतोय. आता मात्र कमालीची गोलंदाजी दाखवत असताना जबरदस्त स्पेल आपल्या माध्यमातून आतापर्यंत त्यांचे सर्वच्या सर्व गोलंदाज आतापर्यंत इथं क्रिएट करतायत. प्रेशर क्रिएट केलेलं आहे संपूर्ण टीमवरती. बेलवली आहे अगेन्स्ट फलंदाजीमध्ये. हाल हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट फिरवली तिकडे, जमिनीला घरंगलत बॉल आपण जातो. फिल्डिंग खूप छान पहा. धावा घेत असताना आपण खेळाडूंना पाहू शकतो. एक सिंगल कंप्लीट केलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का हे पाहणं तितकंच जरूर महत्त्वाचं होतं, परंतु आपण पाहिलं की एका धावेवरती समाधान समोरून नकार दिला गेला. अटॅकिंग मोडवरती बॅट्समन आहे तो म्हणजेच अक्षय. कमलेशनं आतापर्यंत 5 धावा दिल्या आपल्या टीमसाठी आणि अक्षय पाटील या खेळाडूला प्राचारण आता स्ट्रायकर एंडवरती हा फलंदाजी करेल. यावेळेला सोडणार नाहीये. ओव्हर पिच बॉल आघात केला जातोय. बॅटच्या मधोमध घेतलाय आणि फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार आकाश मार्गाने संचार करत चेंडू सीमारेषा पार फर्रा. वरचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आतापर्यंतची टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. इकडे एकूण धावा आहेत त्या म्हणजेच 21 धावा 21 रन. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मॅचमध्ये रोमांचकता बनवण्यासाठी जी फलंदाजी गरजेची आहे ती आता करायला जरूर सुरुवात केलेली आहे. अंतिम षटक आहे. लसित मलिंगाच्या ॲक्शननं गोलंदाजी डायरेक्ट हिट काम बनवून जाईल का हा जरूर प्रश्न आहे, परंतु तिकडे पंच अगदी आपण पाहतोय की वाईटचा इशारा करतायत. या वेळेला धोका बनू शकतो. टीव्ही अंपायर कडे आपण रनआउट साठी जातोय आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आहे तिकडे पंचांचा. क्लोज बनेल का, कारण डिरेक्ट हिट झाल्यानंतर मग ते चित्र पाहणं महत्वाचं असतं. आपण अनेक वेळेला पाहतो की रवींद्र जडेजा ज्या वेळेला डिरेक्ट हिट करतात त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की कशा पद्धतीने मग ते चित्र बनतं. आणि बाद आहे फलंदाज. पहिल्या धावेसाठीच बाद आहे. संघ आता आपण पाहू शकतो की थोडा अडचणीमध्ये जरूर असणार आहे. एक वाईट आपण धाव पाहिला तिकडे आणि वाईटची ती धाव आपण पाहिली अतिरिक्तच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये 22 पर्यंत टीमचा टोटल आपण पाहतो इथे पोहोचलेला आहे. स्लोवर बॉल दांडी 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 गुल यष्टी उद्ध्वस्त. मीडियम पेसनं बॉल सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय आणि गुमराह केलं फलंदाजाला. बाद केलं जात आहे. अजून एक धक्का.
एकूण धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत 22 धावा, एकूण गडी बाद झाले टोटल 7. कद्दू कटेगा और सब में बटेगा. आपण जर पाहिलं तर या षटकातील अजूनही आपल्याला जरूर पाहायला मिळतील 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये किती धावा बनवतील हे पाहणं महत्वाचं देखील असणार आहे. आणि त्यामध्ये ऑलआउटचा खतरा देखील त्यांच्यावरती आहे, कारण 5 मध्ये 3 विकेट सहजरित्या सहज येऊ शकतात. 7 विकेट पडल्यात त्यांच्या, त्यामुळे विकेट वाचून खेळणं तितकंच महत्वाचं आहे. टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाले, मिडल ऑर्डर देखील उद्ध्वस्त झाली आहे. आता राहिलेली बात आहे ती खरं तर लोअर ऑर्डरची आहे आणि त्यामध्ये मग फलंदाज सक्षम ठरतील का इथून धावा बनवण्यासाठी. पहा अजून एक स्लोवर बॉल, वन्स अगेन लेग बिफोर द विकेट. यस्टांच्या मधोमध्ये अडकला जातो आहे आणि अजून एक धक्का आपण पाहतो टीम बेलवलीला. फलंदाज बाद. असे धक्के आपण जरूर बसताना पाहिलेले आहेत. एका पाठोपाठ हे विकेट्स आणि धक्के आपल्याला जरूर पाहायला मिळाले, ज्यामध्ये खास करून आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सर्वच गोलंदाज प्रत्येकाकडे 1 ते 2 विकेट आहेतच. त्यामध्ये राजेशच्या 3 विकेट आपण पाहिल्या, ज्यामध्ये सलग 2 विकेट आणि अंतिम बॉलवरती 1 विकेट त्यानं घेतली होती. सुरुवात दिली होती खरं तर गोलंदाजीमध्ये विशाल कुंभारकरनं, ज्यानं 4थ्या चेंडूचा वेळ जरूर घेतला विकेट घेण्यासाठी, परंतु त्यानंतर त्यानं जी सुरली बसवली आहे ती सुरली आता पुसेनाची झाली आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलं जात आहे. फुलर लेनचा बॉल, हा फटका चांगला आहे, बाउंड्री, 4 धावा. आपण पाहिलं की इकडे अजून एक आपल्याला पाहायला मिळते जी बाउंड्री जी आली अखेरच्या 10व्या क्रमांकाच्या फलंदाज कैलास पाटीलनं, ती संघासाठी आता आल्हाददायक ठरलेली आहे. यावेळेसचा बॉल चांगला चेंडू आहे, गुडलँड स्पॉटला अपटी बार बॉल, अगदी मीडियम पेसनं चेंडू, परंतु बाउन्स त्याच्यामध्ये आपण पाहिला उन्मत्त आढळला आणि त्यामध्ये अगदी हा चेंडू आपण जो पाहिला तो एक सुखकर प्रवास गोलंदाजासाठी राहिला, कारण प्रिव्हियस बॉलवरती त्याला मार बसला होता. इथून आपण जर पाहिलं पुढचं षटक आता हाताळण्यासाठी तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाज. अजूनही आपण पाहतो काहीसे चेंडू बाकी आहेत त्याच्याकडे. फॉलोथ्रीमध्ये आणि कट अँड बॉलची नामी संधी. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का. गडी क्रमांक 9 बाद. क्या बात आहे. आज सर्वांनाच फलंदाजी मिळाली बेलोली टीमच्या, कारण आता 11व्या नंबरचा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे स्वप्नील. मी आधी चर्चा केली होती की ऑलआउटचा खतरा देखील त्यांच्यावरती नक्कीच आहे, परंतु इकडे जो फलंदाज येतो तो अटॅक दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतोय. पहा हा चेंडू आहे, पंच वळालेत, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळणार टीम बेळवलीला. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतो टोटल 27 या आकड्यावरती. त्या पवेलियन मधून थोडी गडबड गोंधळ करू नका प्लीज, त्यामध्ये आपण थांबा. टीम बेलवली, अदरवाईज तुम्हाला पेनल्टी बसेल बघा, याची आपण दखल घ्या प्लीज. आपण आतमध्ये बसा. चांगला चेंडू आहे, या वेळेला आपण पाहतोय स्लोवर बॉल तिकडे रिलीज केलाय आणि अशा पद्धतीनं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. आता संपत आहे, अगदी इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या 17 नंतर एकूण धावा जमा केल्या टोटल 27 आणि 28 धावांचं टार्गेट, ज्यामध्ये आपण गोलंदाजी पाहिली. प्रत्येकी गोलंदाजानं आपण पाहिलं इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी दिलं. फक्त आणि फक्त जो तिसरा गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला आपण पाहिलं की त्यानं 13 धावा खर्च केला. एक सिक्सर त्याला बसला होता, ओमकार भंडारी तो गोलंदाज होता. आणि या गोलंदाजाचा अपवाद वगळला तर मग बाकीच्या सर्व गोलंदाजांनी कोणी 1 धाव दिली आहे, कोणी 3 धावा दिल्यात, कोणी 5 धावा दिल्यात आणि या षटकामध्ये देखील चांगलंच कमबॅक झालंय.
अशा पद्धतीनं पहिलं आपण जे सत्र पाहिलं ते संपलं. पूर्वार्धामध्ये एकूण 27 बनवत 28चं टार्गेट असणार आहे सेकंड हाफसाठी. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या आपल्याला नक्कीच सेकंड हाफसाठी पाहायला ऐकायला मिळेल. तोपर्यंत वेळ आहे, आपण जाऊयात डीजेकडे आणि ऐकूयात एक करतो पहा. ज्यांना पाहण्यासाठी, ज्यांची फलंदाजी पाहण्यासाठी अक्षरशः आपण पाहतो की प्रेक्षक वर्ग आसुसलेले असतात. अर्थातच म्हात्रेपाडाचा शेरदिल, अर्थातच शेर आमचा बुग्या योगेश म्हात्रेचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्याला विनंती करतो, या वेलकम ऑन द स्टेज, आपलं स्वागत आहे. मंचावरती यायचं आहे. आम्ही विनंती करतो योगेशला की या, आपलं स्वागत आहे आणि आपण इथे येऊन विराजमान व्हायचं आहे. कारण अनेक वेळेला आपण पाहतो या खेळाडूची चर्चा राहते, खास करून फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये. नियमितपणे आपण जर पाहिलं तर म्हात्रेपाडा संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये सापडतो त्यावेळेला योगेश मैदानामध्ये असला की मग आपण पाहतो की वादळ येतं धावांचं. आणि हा क्रिएटर यायचा योगेश, वेलकम ऑन द स्टेज, आपलं स्वागत आहे. एकूण धावा बनल्यात पहिल्या सत्रामध्ये. टोटल 27-28 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी धावा पेलण्यासाठी आता मैदानामध्ये आपल्याला उतरताना जरूर पाहायला मिळेल. कसा होणार खेळ, जिंकेल कोण आणि हारेल कोण, याचा आपण नक्कीच काढता पाय आणि याचं आपण विश्लेषण ऐकण्यासाठी मैदानामध्ये जाणार आहोत. कारण सामना पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. लोएस्ट स्कोरिंग सामने जर आपण पाहिले तर अनेक वेळेला आपण पाहिलं की चर्चित राहिलेले सामने असतात. आपण उदाहरण घ्यायचं असेल तर मागील सामना घ्या, त्यापेक्षाही मोठं उदाहरण हवं आहे. मग चला 1983 मध्ये, जिथे आपल्याला आठवेल की 183 धावांचा टार्गेट आपल्याला होता आणि तिकडे आपण पाहिलं की कपिल देव सरांनी एक छोटी खरं तर टीम मिटिंग घेतली, ज्यामध्ये प्रश्न पडला होता त्यांना की या धावा वाचवायच्या कशा. समोर मातब्बर संघ होता, ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघ म्हटला तर मग ते सहज धावा बनवायचे आणि त्यांना अगदी आपण जर पाहिलं तर वन डे असू दे, टेस्ट असू दे, त्यांना 20 सारखेच दिसतात सगळीकडे, अशी त्यांची फलंदाजी त्या काळामध्ये. त्यावेळेला कपिल देव सरांनी एक छोटीशी टीम मिटिंग घेतली, ज्यामध्ये त्यांनी अगदी पुकार दिली की चलो 183 रन जीतने के लिए काफी नहीं लेकिन लढने के लिए काफी है. आणि त्यावेळेला भारत संघ असा लढला की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. असे आपण अनेक सामने पाहिलेले आहेत. त्यांना आपण नक्कीच समोरासमोर आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य आपण उमटवा आणि मग तेच दृश्य तुम्हाला लढण्याची ताकद आणि उडण्याची क्षमता देईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यासाठी मैदानामध्ये जाणं महत्त्वाचं आहे. छोटीशी टीम मिटिंग जरूर आहे, कारण विकेट छोटी आहे. मग इथं आपण कसा अभ्यास करायचा, खास करून अभिषेकवरती देखील सर्वांचं लक्ष असेल या मॅचमध्ये, कारण मोठ्या पडद्यावरचा हा फलंदाज आहे. आज नाराज केलं त्यानं खरं तर आणि सर्वांना खुश करू शकला नाही तो जरूर, परंतु मी म्हणेन अजूनही वेल गेलेली नाहीये. प्रयत्न वालूचे कण रगडितात तेलही गले. जर प्रयत्न तुमचे प्रामाणिक असतील तर मग यशाला पर्याय नसतो. आणि प्रयत्न ही अशी किल्ली आहे जी आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजे उघडत असते. त्यामुळे त्यांना प्रथमच मला स्थान द्यावं लागते. ज्ञानदेव महाराज म्हणतात की भावविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळविण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशी वाया. सायास करिशी प्रपंच दिनदिशी हरिशीन बसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे जप तप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंच साधायचा आहे मग प्रयत्न आणि प्रामाणिक प्रयत्न हाच पर्याय आहे. इथे आपण पाहतो टायमिंग अलर्ट असणार आहे, टायमर लावलेला आहे, त्यावरती देखील तुम्ही फोकस करा. 11:34 ला पहिला चेंडू रिलीज झालाय, ज्यामध्ये आपण एक सिंगल पाहिली या बॉलवरती. एका धाव्याने धावफलक आपल्याला पुढे सरसावताना पाहायला जरूर मिळतंय. एकूण धावा धावफलकावरती अकाउंट ओपन केल्यानंतर आपण पाहतो एक धाव, जिथे पाठलाग करायचा 28चा आणि त्या 28च्या पाठलागासाठी आता ते जरूर वळालेत. प्रणितला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. प्रणित इथे कट करायचा प्रयत्न आहे, फिल्डर उपलब्ध होते, सेकंड स्लिप मधून बॉल निघून जातोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. नजाकतदार स्ट्रोक, क्रिकेट मधील कौशल्य दाखवलंय आणि दिशा दिली चेंडूला, येते बाउंड्री. क्या बात आहे.
अशी सुरुवात अशा वेळेला करणं म्हणजे समोरच्या संघावरती अगदी आपण पाहिलं इथे लिडिंग एज आणि विकेट फॉलिंग डाऊन, धक्का बसणारच, मोमेंट घडणारच, कारण की आम्ही या विकेटचा फायदा उचलणार हे सांगत असताना बेळवली संघानं पटकावली विकेट आणि पहिला धक्का टीम चिंचवलीला. आई गावदेवी प्रसन्न मल्हार जळे या नावानं अड्ड्यात आपण जातोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, विकेट घेतली होती तिकडे, प्रेशर क्रिएट जरूर केलंय. पहा अजून एक चान्स, परंतु या वेळेला नाही. त्यांना माहिती आहे इथे सरळ बॅटनं धावा बनत नाहीयेत, मग हेच करणं गरजेचं आणि तेच करत असताना अक्षरशः लेमन कटचा स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे, नजाकतदार चौकार. क्लासिकल, त्यांना माहिती आहे अडचणी काळामध्ये हेच करणं गरजेचं आहे आणि धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, मग तिथे आपण या पिच वरती तरी हेच करू शकतो आणि अक्षरशः तेच करत असताना या वेळेला खोलवट टप्प्याचा बॉल रिलीज केलाय गोलंदाजानं. गोलंदाजी प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जिथे षटक हाताळतोय प्रणित गायकर आणि प्रणित गायकर याच्यावरती 2 चौकार देखील लगावलेत. 9 धावा आहे धावफलकावरती. या वेळेला पहा हा चेंडू चांगला आहे, विकेट किपर कडून घडतीये चूक, तिचा फायदा उचलतायत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण अर्थातच गणिमी कावा पूर्णपणे याचा वापर. पंच बाईज आहे की बॅटकट आहे? बॅटकट आहे, ओके, इशारा देत राहा, थँक्यू. इकडे आपण पाहतोय धावा झाले धावफलकावरती. एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये पदार्पण. टीमची धावसंख्या 10 धावा, 10 रन्स धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं महत्वाचं. अजूनही 18 बनवायचे आहेत, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी म्हणेन 18 बनवणं एवढं इझी नाही आहे या मैदानावरती, कारण इकॉनॉमिकल स्पेल प्रत्येकी आपण ओव्हर्समध्ये पाहिलेत. आज ई पूल आहे आणि या पूलमधून आपण शक्यतो असेच सामने पाहू, कारण की अशी इथे दाट शक्यता जरूर आहे या मैदानाची. या मैदानाचा फायदा फक्त एक संघाला मिळण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजेच डोंगराचा पाडा, कारण इथे सराव केलाय. अजय तलवार पाजून असणार आहे, त्याच्यावरती सर्वांचं लक्ष असेल आणि त्यांचा सामना जर आपण पाहिला काल झाला काय संपला विषय. नक्कीच फेब्रुवारीमध्ये आपण पाहतो इकडे आपल्याला एक नाईटची स्पर्धा याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. खास करून डोंगराचा पाडा यांचं कौतुक करावं लागेल, कारण मैदान नसताना आपण पाहिलं इमर्जन्सी मैदान उभं केलं आणि आता पाहिलं तर हे मैदान मी म्हणेन तेवढंही वाईट नाही आहे. खूप छान मैदान बनवलेलं आहे. अजून थोड्याशा डागडोगी बनवल्या की मग आपल्याला इथे अजून चांगलं मैदान पाहायला मिळेल आणि फेब्रुवारीमध्ये त्या गोष्टी जरूर घडतील, कारण आपण पाहतोय फेब्रुवारीच्या 2nd वीकमध्ये आपल्याला याच मैदानावरती नाईटची स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि जे संघ डे मध्ये खेळले त्यांना प्राथमिक प्राधान्य आहे. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर टोटल धावा 11, 11 रन आपण धावफलकावरती इकडे पाहतो. 11 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न होता, नाही आहे. या वेगापुढे तुमचा निभाव नाही आहे हे सांगत असताना गोलंदाज एक धमाकेदार बॉल, चांगला आपण चेंडू पाहतोय. या ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. मोमेंट बनवायचं असेल टीम बेळवलीला तर ते खूप महत्वाचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ही गोलंदाजी करायची आहे, परंतु लाईन विस्कलत न होता पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. 1 धावेनं बढोतरी, टीम जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 12 रन्स आपण धाव फलकावरती बघतोय. तिकडे पुढचा चेंडू, गोलंदाज होणार तयार. आपटी बार बॉल आहे या वेळेला. पाहायला उडली अपील तिकडे. पंचांचं बोट आकाशाकडे जाईल का यावरती आपण जरूर फोकस. आणि
umpire finger goes on up. In the sky, batsman out. सुपर, कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नाही आम्ही जिंकलोय, नाही तुम्ही जिंकलेत. ही शर्यत अजून सुरू आहे आणि यामध्ये कोण जाईल, कुणाला किनारा मिळेल पाहणं महत्वाचं. बाबा आमटे म्हणतात पहा, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा, किनारा कुणाला मिळणार, सेकंड राऊंड मध्ये क्वालिफिकेशन कुणाचं होणार, हा जो प्रश्नचिन्ह आहे तो अजून प्रश्नचिन्हच. याचं उत्तर अजूनही कोड्यातच. त्यामुळे हा सामना तितकाच उत्कंठावर्धक सर्वजण आपण एन्जॉय करतोय. या पूल मध्ये आपण पाहतो एक संघ सुपर 8 मध्ये जाणारा संघ आहे आणि तो संघ पाटणोळी संघ खर तर आपण पाहिला जो पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. सुरुवातीला त्याच्याशी चर्चा केली होती आम्ही या संघाबद्दल आणि अक्षरशः आता त्यांना अंदाज देखील आला असेल याचा. इथे आपण जर पाहिलं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टोटल कार्ड वरती टोटल धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा, 13 रन्स आपण पाहतो. या वेळेला पहा तिकडे एज लागतीये. काय ही चुकी असू शकते का? कारण अशा मोमेंटला झेल सुटणं, अंगलठी येणार यात तीळ मात्र शंका नाहीये. पडलेल्या विकेट त्यांना त्रास देतील यात काहीच मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचलाय टोटल कार्ड वरती. एकूण आपण पाहतोय धावसंख्या फलक झालाय तो म्हणजेच 14 वरती. 14 रन्स आपण पाहतो धाव फलकावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला त्यांनी जरूर मोजलाय. आपण जर पाहिली तर याच खरं तर मोमेंटला ज्या वेळेला बेळोली संघ खेळत होता त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाले होते आणि त्यांची गळतण सुरू झाली होती. असे विकेट म्हणजे केस जसे झडतात तसे विकेट झडल्या होत्या. इकडे आपण जर पाहिलं तर अगदी या स्पेल मधून देखील एक इकॉनॉमिकल स्पेल टीम साठी राहिलं. मी आधी चर्चा केली की जे 6 धावांचं षटक येणार ते महागडं ठरणार. या खरं तर षटकातून आता प्रेशर क्रिएट केला जातोय. टीमची धावसंख्या टोटल झाल्यात 14 धावात. एकूण 2 गड्यांचा मोबदला सेकंड हाफ मध्ये फलंदाजी आहे चिंचवली टीमची. दरम्यान आगमन झालेलं आहे ते म्हणजेच आमचे अतिथीगण आदरणीय वंदनीय ज्या मावण्यांची आपण आतुरतेनं वाट बघतो ते आमचे नितीनदादा पाटील आणि मनोज फडके या श्रीमान व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो या वेलकम ऑन द स्टेज. आपलं स्वागत आहे. आपली जागा या मंचकावरती आहे, व्यासपीठावरती आहे, रंगमंचावरती आहे. आपण यायचं आहे. 12 मध्ये 14 हव्यात. कशा प्लॅनिंग होतील हे पाहणं महत्वाचं. तुषार पाटील आणि फलंदाज आहे संकेत. हे 2 फलंदाज आपण पाहतो. या दोघांवरती आपण पाहतोय आता जबाबदारीचं ओझं असणार आहे या संघाचं. 12 मध्ये 14 हव्यात. चिंचवली संघाचा सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय योगेश मात्रे सारखा एक महंतम फलंदाज इथे उभा आहे. परंतु आज हा प्रदर्शन पाहता मला नाही वाटत आहे की त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असणार आहे. संघावरती जबाबदारीचं नक्कीच ओझं असणार आहे. या वेळेला पहा, या वेळेला हा चेंडू दिमागदार आहे. हा बेलवली संघ म्हटला ना तर मग ऑस्ट्रेलिया संघ, कारण बेळवलीचा प्रत्येकी संघ अंतिम क्षणापर्यंत केव्हाच सामना सोडत नाही, ही त्यांची खासियत. आणि अक्षरशः पहा आता ते चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या वेळेला खेळलाय बॉल परंतु फिल्डर उपलब्ध. अचूक झेल. अजून एक धक्का टीमला. फलंदाज बाद. बल जिंकण्यासाठी जे बल हवंय ते बल देतायत त्या टीमला.
संघ अडचणीमध्ये जरूर आहे. संघाला सावरणं, स्वतःला सावरणं आणि आता जो हातकंडा लावलाय धावांवरती त्यासाठी त्याचे किल्ली शोधणं खूप महत्वाचं आहे. किल्ली शोधणं हे काम म्हटलं तर मग थोडंसं खतऱ्याचं काम जरूर असेल त्यांच्यासाठी, परंतु ते तुम्हाला करावंच लागेल. अन्यथा मग या सामन्यातून मे बी तुम्हाला हात देखील धुवावे लागू शकतात. बेडिया बंदी थी मेरे पाव में क्या नजारा था, चाबी थी मेरे हात में पर मैं बेसहारा था, अशी परिस्थिती झाली इथे टीमची. हवेमध्ये आहे अजून एक झेल, फिल्डर उपलब्ध, अंदाज घेतलाय आणि समोर झेल देखील घेतलाय. फलंदाज बाद, अजून एक धक्का टीम चिंचवलीला, खेळाडू बाद. असं वाटलं होतं की सोपं आहे टीम चिंचवलीसाठी. एरवी असं वाटलं की पहिल्या ओव्हरमधून धावा देखील आल्या होत्या, या 28 बनतील का प्रश्न. परंतु त्यानंतर आपण पाहिला जो कमबॅक आहे त्यानं मॅच मध्ये रोमांचकता आणली. मागील मॅच मध्ये देखील हेच झालं जिथे 36 वाजवायच्या होत्या टीम चिंचवलीला आणि त्यावेळेला आपण पाहिलं की अंतिम क्षणामध्ये 8 मध्ये 17 पर्यंतचा प्रवास आला होता. परंतु त्यानंतरची खराब कामगिरी टीम चिंचवलीला मात्र मैदानातून बाहेर जाण्यासाठी भाग पाडलं. आणि इथून आपण जर पाहिलं तर आता देखील या चिंचवली संघाची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेहरे बदललेत, नाव नाही. सामन्यामध्ये रिझल्ट बदलायचा आहे तर त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील, कारण विजेते त्याच गोष्टी करतात परंतु त्या वेगळेपणाने करतात. इथे पहा लाऊडली अपील आहे, लाऊडली अपील आहे. कहाणी में ट्विस्ट, प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. किसी ने खरीद ली जमानत बेवा पैसे तो कोई उम्र भर इश्क की कैद में है, अशी कंडिशन आहे मॅचची. विलास पाटील वावजे यांना मी इथे विनंती करतो की आपण यायचंय, त्यांचं स्वागत केलं जाईल. पहा हा षटकार गरजेचा होता आणि अखेरकार तो धावलाय. समोर आलेला बॉल फेकून दिलाय 6 रनसाठी सिक्सर. सात चेंडू आणि 8 धावांची गरज. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण या षटकाराने एवढं चित्र बदललं नसणार आहे. बेलोडी संघाने जो कमबॅक केला तो कमबॅक बघायला पडलाय, परंतु अजूनही मी म्हणेन का सामना आहे बॅलन्स. पहा याची चर्चा होती आणि इकडे अघटित घडते बेलोली संघासाठी. धावा चोरतायत पहा फलंदाज तिकडे, तिसऱ्या धावेसाठी निघालेत की काय आणि धावा कंप्लीट. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. केलेल्या चुका आता रात्रभर चलतील यात तीळ मात्र शंका नाही येत. आले 3 धावा, षटक संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती 23. येणारे बॉल बाकी आहेत 6. ड्रिंक ब्रेक लागतोय त्यामध्ये प्लॅनिंग करायचे आहेत. शेवटचं षटक अभि चोरगे
अभि येतो मुमकिन आहे, कारण या खेळाडूकडे शैली आहे चांगली षटक टाकण्याची. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. मॅचकडे जाऊ. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. ओ हो 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 हो, क्या बात आहे. ही अशी सुरुवात होणं म्हणजेच इथे चिंचवली संघासाठी मे बी ही खतऱ्याची घंटी असू शकते. इथे मास्टर माइंड खेळी दाखवावी लागेल, अन्यथा नाही. मी आधीच म्हटलंय अभि येतो मुमकिन आहे, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि गोळीच्या वेगाने गोलंदाजी तो करतो बरं का. अक्षरशः पाहिला पण पहिल्या बॉलवरती. वन्स अगेन वन मोर टाइम. पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळत असताना फलंदाजीमध्ये नाराज केलं होतं. मी म्हटलं होतं की मोठ्या पडद्यावरचा मोठा सुपरस्टार आहे अभि चोरगे त्याचं नाव, ज्यांना अगदी आपण पाहिलं की बेळवलीच्या मोठ्या संघामध्ये देखील 1 डाऊन 2 डाऊन सारखी फलंदाजी दाखवले. शेवटचं षटक हाताळलंय. इथे देखील डेथ ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आपण त्याला पाहतो की त्याची एक अद्भुत गोलंदाजी, ज्यामध्ये बंदुकीतून गोळ्या निघतायत. आज तो चेंडू फेकत नाहीये, फलंदाजांवरती जलथे निखारे फेकतोय आणि त्यामध्ये आता भाजला जातोय फलंदाज. यात तीळ मात्र शंका नाही. 4 मध्ये हव्यात 5. सामना रोमांचक मोडवरती. लीडिंग एज आणि इट्स टकान. विकेट डाऊन. अजून एक धक्का. फलंदाज बाद. तर रंगात आली ही मॅच. तीन मध्ये 5 पाहिजेत. मॅच मध्ये रोमांचकता. अभि आलाय आणि अभिनं बॅकअप दिला आता टीमसाठी. दरम्यान आमचे प्रायोजक करते आदरणीय ओम साई मोबाईल शॉपचे ओनर प्रोप्रायटर अक्षय दिलीप फडके यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे देण्यात आलेलं आहे, ते आमचे अतिथीगण आदरणीय या परिसरातील एक युवा नेतृत्व आणि चांगले समाजसेवक म्हणून ज्यांची गणना राबते, अर्थातच हर उडणारी विकास पुरुष आदरणीय अक्षय फडके यांना मी विनंती करतो, या वेलकम ऑन द स्टेज आपलं स्वागत आहे. मंचावरती यायचं आहे आपण आणि आपण येऊन विराजमान व्हायचंय. आणि त्यानंतर आमचे कटला भाई सुशांत भाई यांनाही विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती, या वेलकम ऑन द स्टेज. 3 मध्ये 5. फुलर लेनचा बॉल समोर खेळलाय. फॉलो थ्री मध्ये स्वतः अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव तिकडे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत बघा आणि 2 धावा पूर्ण होतील का प्रश्न होता. पहा तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत खेळाडूच्या अंतर्गत. 2 धावसंख्या फलक पुढे. एकूण धावा आपल्याला धावफलकावरती 25. पॅव्हेलियनच्या बाहेर येऊ नका खेळाडू प्लीज. पॅव्हेलियनच्या बाहेर येऊ नका. आपण इंडियाचे आणि अदर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सामने पहा तिकडचा कधीच डगआउट मधून खेळाडू काही आवाज देणार नाही. फार फार खाणा खुणा करते. हे असतं की क्रिकेट मित्रांनो, कारण आपण ज्या वेळेला संघामध्ये एखादा खेळाडू निवडतो ना, त्यावेळेला त्या खरं तर गोष्टी त्याला तुम्हीच सांगा. जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे तो प्रत्येकी खेळाडूमध्ये असणं गरजेचं आहे. त्याला बाहेरून आवाज देणं मी म्हणेन किंबहुना ही खूप चुकीची गोष्ट असणार आहे. मॅचकडे आपण जाऊ. सध्या क्रिकेट बदललंय, प्रोफेशनल क्रिकेट आलं आता. आपण जर पाहिलं तर नियमावली बदलल्यात. खेळाडूंना तितकं चालाक होणं गरजेचं आहे. मग मी म्हणेन तुम्ही सिनियर खेळाडू मैदानामध्ये बरा. यंगस्टरला या गोष्टी आपण पाहतो की करताना थोडासा कठीण गोष्टी असतात, परंतु त्याला ती शिकवण देणे महत्वाचं. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर धावा आल्या टोटल 2 न धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. वरद एंटरप्राइजेसचे आमचे सर्वा आदरणीय प्रतीक विष्णू डोंगरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे, मी त्यांना विनंती करतो. वरद एंटरप्राइजेस टीम अँड प्रोप्रायटर, या वेलकम ऑन द स्टेज आपलं स्वागत आहे. आणि निलेश पाटील त्यांच्या सह आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. जावळ्याचे आमचे अतिथीगण आणि आमचे जावे बापू आहेत या गावचे निलेश पाटील, या वेलकम ऑन द स्टेज आपला मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. पावड्यांचं आगमन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. आता 1 मध्ये 3 ची गरज. सामन्यामध्ये आपण पाहतोय इकडे अजून आपल्याला रोमांचकता जरूर पाहायला मिळतं. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इकडे रोमांचकता बेळवली संघानं सामना आपल्या बाजूने कसा झुकवलाय पहा. अभि अद्भुत कामगिरी दाखवतोय. अभिनं जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी दिलेली आहे. यापुढील सामन्याचा टॉस होणार आहे. खेडूपाडा संघ तुमचा संगणक इकडे पाठवून द्यायचा. विजेता वर्सेस विजेता, जो संघ जाईल तो सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. यासाठी आम्ही इथे इन्व्हाइट करतोय संघनायकाला की आपण यायचंय. या वेलकम ऑन द स्टेज आपलं स्वागत आहे.
आजचे सामने जे आहेत ते 20 मिनिटं लेट चाललेत, त्यामुळं थोडंसं आम्हाला सहकार्य करा प्लीज. मॅचकडे आपण जाऊ. गोलंदाज अभि तयार. पुढचा चेंडू, एक बॉल आणि 3ची गरज. सामना विजयी, लवली कामगिरी आणि ब्युटिफुल हा सामना जिंक